पुढची बातमी पाहूया। जहाल महिला माओवादी नेता, माओवाद्यांच्या सर्वोच्च केंद्र समितीची सदस्य असलेल्या सुजाताने तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय। सुजाता ही 1982 पासून माओवादी संघटनेमध्ये सक्रिय असून सुरुवातीच्या काळामध्ये गडचिरोली जिल्ह्यात अनेक वर्षातील सक्रिय होती। नंतर दंडकारण्यामध्ये तिने खूप महत्त्वाची भूमिका बजावली। अनेक हिंसक घटनांमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग आहे। ती माओवाद्यांच्या संघटनेमध्ये महत्त्वपूर्ण असलेला, नंतर पश्चिम बंगालमध्ये ठार झालेला मोठा माओवादी नेता किशनजीची पत्नी असून तिच्यावर सगळ्या राज्यामध्ये मिळून 4 कोटींपेक्षा जास्तीचं बक्षीस आहे। महिलांना गेल्या 40 वर्षांमध्ये संघटनेत दाखल करण्यामध्ये सुजाताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे। तेलंगणा पोलिसांसमोर सुजाताने आत्मसमर्पण केलं असून आज पोलीस त्याची अधिकृत घोषणा देखील करणार आहेत। सुजाताच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी संघटनेला मोठा हादरा बसणार आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडे। महेश, काय अधिकची माहिती? प्रियंका, ही खूप मोठी घडामोड आहे। माओवाद्यांना मोठा हादरा म्हणू शकतो, कारण सुजाता हे नाव गेले 40 वर्ष माओवादी संघटनेत असं आहे की ती ग्राउंड लेवलवर दलम सदस्यापासून ती माओवाद्यांच्या सर्वोच्च केंद्रीय समितीपर्यंत पोहोचली आहे। आणि माओवाद्यांचा सगळ्यात मोठा जो नेता होता, ज्या संघटनेला मजबूत करण्यामध्ये किशनजी पश्चिम बंगालमध्ये एन्काउंटरमध्ये ठार झाला, त्याची पत्नी होती। आणि त्याच्यासोबत तिनं 1982 ते 90 पर्यंत गडचिरोली जिल्ह्यात काम केलेलं आहे। अनेक हिंसक घटनांमध्ये तिचा सहभाग होता। दुसरं महत्त्वाचं म्हणजे ती सध्या तिच्याकडे माओवाद्यांच्या सब झोनल ब्युरोची जबाबदारी आहे। आणि माओवाद्यांचं जनताना सरकार, जे त्यांच्या पद्धतीचे त्यांची सरकार अतिसंवेदनशील भागात चालवतं, त्याची ती प्रमुख आहे। आणि माओवाद्यांकडून ज्या भागात शेती आणि इतर गोष्टी केल्या जातात त्याचे ती व्यवस्थापन पाहते। महत्त्वाचं म्हणजे हिंसक घटनांमध्ये ती प्रत्यक्ष सक्रिय सहभागी होती। आणि तिची कार्यपद्धती आपण जर बघितली तर ती पदवीधर आहे। आणि त्यामुळे महिलांना, विशेषतः तरुणींना दंडकारण्यात गेल्या अनेक वर्षात गावागावांमध्ये जाऊन तिनं संघटनेत सहभागी करून घेतलेला आहे। आणि आता परिस्थिती आपण बघितली तर तिप्पिरी तिरुपती उर्फ देवजी हा माओवाद्यांच्या संघटनेचा सर्वोच्च प्रमुख झाला, त्याच्यानंतर झालेली ही घडामोड आहे। त्यामुळे नेमकं माओवादी संघटनेत काय घडत आहे अजून चित्र याचं स्पष्ट होत नाही। मात्र सुजाताचं आत्मसमर्पण हे खूप मोठा हादरा आहे माओवादी संघटनेला। निश्चितच महेश, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।